नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी हा विषय आपल्या स्पर्धा परीक्षेसाठी खूप महत्त्वाचा आहे। समोर येणाऱ्या ज्या स्पर्धा परीक्षा आहे जसंच गट एमपीएससी गट ब, पोलीस भरती, तर यासाठी मराठी मधलं आपल्याला जे महत्त्वाचं टॉपिक आहे ते आहे विशेषण। मित्रांनो, मागील व्हिडिओला खूप चांगला प्रतिसाद दिला। याही व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करावं। तर मित्रांनो, चला आपल्याला पाहायचं आहे विशेषण। आता महत्त्वाचं म्हणजे विशेषण म्हणजे काय, हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे। तर बघा, नामाबद्दल विशेष माहिती सांगून नामाची व्याप्ती मर्यादित करणाऱ्या विकारी शब्दास विशेषण म्हणतात। विशेषण म्हणजे काय, तर नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द। नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द म्हणजे विशेषण। आणि ज्या नामाची माहिती सांगते, विशेषण ज्या नामाची माहिती सांगते त्याला म्हटले जाते विशेष्य। आता विशेषण कोणा नामाबद्दल आलं, ज्या नामाची विशेष माहिती सांगत आहे त्याला म्हटले जाते विशेष्य। तर विद्यार्थी मित्रांनो, विशेषणाचे तर मुख्य प्रकार 3 आहेत, जसे गुण विशेषण, संख्या विशेषण आणि सर्वनामिक विशेषण। तर विशेषण म्हणजेच 3 मुख्य प्रकार कोणते, तर पहिला आहे गुण विशेषण, दुसरा आहे संख्या विशेषण, तिसरा आहे आपला सर्वनामिक विशेषण। हे 3 मुख्य प्रकार। मग गुण विशेषण मध्ये बघितलं तर एखाद्या व्यक्तीचा किंवा कर्त्याचा गुण दाखवला जाते, जसं गोड, कडू, आंबट, हुशार हे गुण दाखवले जाते। मग यामध्ये रंग, रूप, चव दाखवले जाते, त्याला म्हटले जाते गुण विशेषण, त्याला गुण विशेषण म्हटले जाते। मग दुसरं आपलं संख्या विशेषण। मग संख्या विशेषणचे प्रकार पडतात गणनावाचक, दुसरा आहे क्रमवाचक। पहिला प्रकार आहे आपला गणनावाचक, दुसरा क्रमवाचक, तिसरा प्रकार आहे आवृत्तीवाचक आणि चौथा प्रकार आहे पृथकत्ववाचक आणि पाचवा आहे अनिश्चित। हे 5 प्रकार आपले संख्या विशेषणाचे पडतात। मग गणनावाचक जर बघायचं असेल तर गणना 3 प्रकारे केल्या जाते, एक पूर्णांकवाचक, दुसरं अपूर्णांकवाचक आणि तिसरं साकल्यवाचक। मग आता गणनावाचकचे 3 प्रकार पडतात। गणनावाचकची विभागणी 3 याच्यात केलेली आहे। पूर्णांकवाचक, मग पूर्णांकवाचक मध्ये काय येते, तर ज्या संख्या पूर्ण आहे त्या सर्व संख्या पूर्णांकवाचक मध्ये येते। मग 1, 2, 3, 4, 5, 100, 500 इत्यादी। अपूर्णांकवाचक मध्ये काय येते, दुसरा प्रकार आहे गणनावाचकचा, तर अपूर्णांकवाचक। मग अपूर्णांकवाचक मध्ये जे पूर्ण नाही त्याचा हे होतो, समावेश होतो अर्धा, पाव, चतकोर आणि पाऊण। अर्धा, पाव आणि चतकोर, पाऊण। आणि गणनावाचकचा तिसरा प्रकार आहे साकल्यवाचक। साकल्यवाचक म्हणजे सर्वच्या सर्व, जसं दोघे, उभयंता, चारी, पाची या प्रकारचे शब्द। मग आता गणनावाचकचे 3 प्रकार जर पाहिले तर पूर्णांकवाचक, अपूर्णांकवाचक आणि साकल्यवाचक। आता हे क्रमवाचक। क्रमवाचक मध्ये काय येणार, तर पहिला, दुसरा, तिसरा, पाचवा या प्रकारचा क्रम येणार क्रमवाचक मध्ये। तिसरा प्रकार आहे त्याचा आवृत्तीवाचक। मग आवृत्तीवाचक मध्ये दुहेरी, तिहेरी, चौपट, पाचपट, चौपदरी या प्रकारचे जे शब्द आहे
ते आवृत्तीवाचक मध्ये येणार. पृथकत्ववाचक, पृथकचा अर्थ होते वेगवेगळे करणे. म्हणजे यामध्ये एक एक, चार चार, पाच पाच असे शब्द यामध्ये येईल. जसे चार चारचे गट करा, पाच पाचच्या लाईन्स बनवा, या प्रकारचे शब्द. आणि अनिश्चित वाचक, तर अनिश्चित मध्ये सर्व, काही, इतर, इत्यादी अशा प्रकारचे शब्द आपल्याला पाहायला मिळेल अनिश्चित वाचक मध्ये. मग तिसरा प्रकार आहे यांचा वाला सर्वनामिक विशेषण. मग सर्वनामिक मध्ये माझा, माझी, माझे, म्हणजेच माझा, तुमचा, असला, तेवढा, तमका, कसला या प्रकारचे विशेषण वापरल्या जाते. मग आता मित्र, विशेषण म्हणजे काय, तर नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द. विशेषणाचे प्रकार जर पाहिले तर मुख्य तीन आहे. मग तीन प्रकार कोणते आहेत? एक गुण विशेषण, संख्या विशेषण, सर्वनामिक विशेषण. मग गुण विशेषण काय, तर गोड, कडू, आंबट आणि हुशार इटीसी. मग संख्या विशेषण यामध्ये गणनावाचक, क्रमवाचक, आवृत्तीवाचक, पृथकत्ववाचक आणि अनिश्चित. आणि गणनावाचकचे तीन प्रकार आहे: पूर्णांकवाचक, अपूर्णांकवाचक आणि साकल्यवाचक. तर विशेषणामध्ये काही सिद्ध आणि साधित विशेषणे असते. तर त्यामधला पहिला प्रकार आहे नाम साधित विशेषणे. नाम साधित विशेषणे, आता बघा, एखाद्या नामाबद्दल अधिक माहिती सांगण्यासाठी दुसऱ्या नामाचाच उपयोग होतो. एखादं नाम आहे आणि त्या नामाबद्दल अधिक माहिती सांगायची आहे, तर दुसऱ्या नामाचाच उपयोग केला जाते, तेव्हा नाम साधित विशेषण होते. उदाहरण बघायचं आहे तर त्याच्या पायात कोल्हापुरी चप्पल आहेत. आता चप्पल हे आपलं नाम आहे आणि कोल्हापूर सुद्धा नाम आहे, पण कोल्हापूरला विशेषता दाखवण्यासाठी आपण त्याचा वापर केलेला आहे, म्हणून त्याच्या पायात कोल्हापुरी चप्पल आहेत. मला सातारी पेठे आवडतात. हे होतं मित्रांनो नाम साधित विशेषण. आता दुसरं आहे धातू साधित विशेषण. आता क्रियापदातील मूळ शब्दांना धातू म्हणतो. क्रियापदात जे मूळ शब्द असते त्यांना धातू म्हणतो. आणि त्या धातूला जर प्रत्यय लावला, धातूंना प्रत्यय जोडून त्याचा उपयोग विशेषणासारखा केल्यास ते धातू साधित होते. मग बघा आता, पिकलेला आंबा, वाहती नदी, बोलकी बाहुली, जसं रांगणारे मूल या टाईप. तिसरं आहे अव्यय साधित विशेषणे. अव्यय साधित विशेषणे, मग अव्यय साधित विशेषणे मूळ अव्ययांना प्रत्यय जोडला जातो. तर यामध्ये काय होते का, जे मूळ अव्यय आहे त्यांना प्रत्यय जोडला जातो आणि त्याचा उपयोग विशेषणासारखा केला जातो. जसं वरचा मजला, खालचे पुस्तक, मागील मोटार. आता याच्यामध्ये बघा, वरचा मजला, खालचे पुस्तक आणि मागील मोटार. त्यानंतर आता याच्यामध्ये अव्यय कोणते आहेत? वरचा, खालचे, मागील, पण याचा उपयोग प्रत्यय जोडून विशेषणासारखा केलेला आहे, म्हणून त्याला अव्यय साधित विशेषणे म्हटल्या जाते. आता परिमाणवाचक विशेषणे. परिमाणवाचक विशेषणे, तर प्रमाणदर्शक शब्द नामापूर्वी वापरतात आणि त्याचा वापर विशेषणासारखा केला जातो. संकेत न मोजता येण्यासाठी काही साखर, थोडे पाणी या प्रकारचे. आता यामध्ये समास घटित विशेषणे आहे. काही सामासिक शब्दाचा उपयोग विशेषणासारखा केला जाते. जसं पंचमुखी हनुमान, एक वचनी राम, नवरात्र महोत्सव,
दशमुखी रावण या टाईप. आता लावण्यावरून मग विशेषण आपण कुठे वापरतो? विशेषण जर पुढे वापरत असेल तर त्याला अधिविशेषण किंवा पूर्वविशेषण म्हणतात. लावण्यावरून दोन प्रकार पडतात की पुढे वापरत असेल तर अधि किंवा पूर्वविशेषण. मग शहाणा मुलगा शांत असतो, तर शहाणा हे पुढे लावलेलं आहे म्हणून लावण्यावरून हे झालेलं आहे आपलं अधिविशेषण. मग एक असते विधी विशेषण, ज्याला उत्तर जे कर्त्याच्या मागे असते. गुलमोहर मोहक दिसतो, गुलमोहर मोहक दिसतो. तर मित्रांनो, हा व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे. हा व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे आणि 1 मार्क्स घ्यायला आपल्याला मदत करेल. तरी हा व्हिडिओ चांगल्यात चांगला आणि शेवटपर्यंत पाहावा. धन्यवाद.